अजित पवारांचे पुणे हादरले. स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार. आपल्या लाडक्या बहिणीची सुरक्षा कुठे आहे? पुण्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले. स्वारगेट एसटी डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना अजित पवारांच्या पुण्यामधून समोर आली आहे. पीडित महिला पलटणला जाण्यासाठी स्वारगेट येथे पोहोचली होती, मात्र आरोपीने तिला फसवून दुसऱ्या बसमध्ये बसण्यास सांगितले आणि तिच्यावर अमानुष अत्याचार केला. या घटनेने पुन्हा एकदा पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणलाय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शहरातील महिलांसाठी सुरक्षितता कुठे आहे? नेहमी वर्दळीने गाजवजलेल्या स्वारगेट एसटी डेपो रात्रीच्या वेळी इतका असुरक्षित आणि भयंकर ठरतो का? कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने या घटनेला थांबवण्यासाठी कोणती पावले उचलायला हवी होती? आरोपी दत्तात्रय गाडे यापूर्वीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आणि जामिनीवर सुटलेला आरोपी होता, तरी तो मुक्तपणे फिरत होता. अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी संधी साधू शकला. आता पोलिसांनी त्याच्या शोधासाठी 8 पथके रवाना केली आहेत. पण या घटनेनंतर पुण्यातील महिलांना हा प्रश्न सतत आहे की कधी थांबणार ही अमानुषता आणि आपल्या लाडक्या बहिणींना सुरक्षतेचा अधिकार केव्हा मिळणार? अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता YouTube चॅनलला.